चिंतन, स्वरूपदर्शन, जे की ज्ञानानं, अध्यात्मानं, सतसंगानं, श्रवणाच्या भक्तीनं बुद्धीने भगवंताचा जो अनुभव, जो स्पर्श, जे सुख भोगता येतं ते अध्यात्माचा लाभ. जो लाभ श्रवणात प्रगट होतो तो परमात्मा असतोच. त्याला आणायचं, उकळायचं किंवा दाखवायचा विषय नाही. तो सदा आहे, पण त्याचा संबंध श्रवणातून प्रगट होतो किंवा तुम्हाला अनुभवाला येतो. तो नाही असं नाही, पण त्याची ओळख नाही, त्याचा संबंध नाही, त्याच्याशी ऐकते नाही, त्याची अनुभूती नाही, त्याचा संग नाही. हा टप्पा महत्वाचा आहे की त्याचा संग नाही. मग संग कुणाचा आहे? बुद्धीला, देहाचा, क्रोधाचा, लोभाचा, नात्याचा वगैरे वगैरे अनंत संबंध तयार केले तुम्ही, अनंत. पण एक संबंध राहिला जो की सदा आहे, त्याचा संबंध नाही, म्हणजे कधी राहतच नाही, त्याचा संबंध जातच नाही. हो माऊली. जे आहे त्याचा संबंध नाही, जे नाही तिथून मन निघत नाही. म्हणून श्रवण, म्हणून तपश्चर्या, म्हणून वेद, म्हणून गुरु, हे सगळं लागतं. पण जेव्हा तो कळतो, तो मिळतो आणि तो अनुभवता येतो, सगळं थांबत. तसं भाजी चटणी मीठ टाकलं की बाई डबा ठेवून देते, पुन्हा हातात घेऊन मिरवीत नाही डबा. प्रमाण टाकलं, पटपट ठेवलं, ठेवून दिलं डब्बा. भाजी झाली तिखट मीठ कशाला हाताला? मग चव घ्या भाजीची. तसं अनुभूती घ्या परमात्म्याची. एवढंच सांगायचं ज्ञानोबा. देहाची, सुख दुःखाची, जडाची, पंचभूताची, दृश्याची का घेतो आपण? जिथं सुख नाही तिकडे जातो, दुःख भोगतो, आणि ज्या सुखाला दूर करतो, स्वतःला विसरून देहाला माझं म्हणतो, तो भ्रम सिद्ध होतो. भ्रमाची ही व्याख्या आहे, यथार्थ ज्ञानाची नाही. यथार्थ ज्ञान सुखाला उद्भूत करत, देहाचा भात करत. साधू महात्मे जीवाला परमात्मा स्वरूप भोगायला देतात. जीव विशेष सुखामध्ये बांबावलेला असतो, त्याला खोटं सुख हे माहित नसतं आणि सुखासाठी तोडत असतो. खोट्या सुखासाठी, खोट्या देहासाठी त्याचं रडणं, सुख दुःख. बापरे बाप, एवढा अनर्थ आहे बुद्धीचा. हा स्वभाव आहे विपरीत अंतःकरणाचा. तिथं फक्त प्रेम आहे द्रश्याचं आणि देहाचं, ईश्वराचं नाही. ओळख तर राहीच नाही, त्याचा संबंध पण नाही, त्याच्या अनुभूती नाही, त्याचं ऐक्य नाही. मग कुणाचं ऐक्य? दृश्य जड देहाचं, इंद्रियाचं, विषयाचं, नाना पदार्थाचं ऐक्य. तो वेदात पदार्थ सिद्ध होत नाही, त्याचं ऐक्य आणि त्याची आवड आहे.
आणि त्याच्यासाठी रडणं आहे. जी वस्तू नाहीच आहे, त्याची आवड आहे. जो देहदूषण बाधित आहे, खोटा आहे, भ्रमरूप आहे, त्याचं स्वरूप मिथ्या आहे, सत्य नाही तो. मग जर तो सत्य नाही, त्याच्यात सुख नाही, तो दिसून त्याला अस्तित्व नाही, तर खरेपणानं नाही, तो देह खोटेपणानं उभा आहे आणि खरा त्याचा आधार आहे, हे कळणं का नाही? शून्य वृत्ती आहे. वैराग्य मात्र नाही, विवेकाचा पत्ता नाही, साधूची संगती नाही, वेदाचा बोध नाही, ओवीचं ज्ञान नाही, स्वतःची ओळख नाही, संतांची कृपा नाही, इंद्रियाचा विकार जात नाही आणि बुद्धीला मी कोण कळत नाही, तोपर्यंत दुःख ती टाकतच नाही, नाही टाकू शकत, नाही टाकत. ओझ कर्माचं, संबंध देहाचा बी, वासना विषयाची बी, भ्रांती जगताची बी नाही टाकू शकत बुद्धी, जोपर्यंत साधुबोध झाला, जोपर्यंत सत्संग केला, सत्संगाच्या द्वारे वैराग्याची उत्पत्ती होत नसेल, विवेकाची ज्योत लागत नसेल, मी कोण कळत नसेल, देह भ्रांत सुटत नसेल, आत्मस्वरूप कळत भोगता येत नसेल, विषयातून निघता येत नसेल, वृत्तीला सोडता येत नसेल, अनुभवामध्ये थांबता येत नसेल, वेदाला जाणता येत नसेल, तोपर्यंत त्या बुद्धीचा विनियोग शून्य. शून्य बुद्धी. भौतिक कमाईला आग लावा, आम्हाला सांगू नका भौतिक, ऐकायचं पण नाही. भौतिक सुख तुमच्या कामाचं नाही, पुढच्या पिढीचं आहे. पुढच्या पिढीचं भौतिक सुख आहे. तुला फक्त कष्ट आहे, तुला यातना आहे, म्हणून भौतिक सुख थांबलं पाहिजे. आत्मसुख प्रगट झालं पाहिजे, संतांची कृपा केली पाहिजे, ओवी आत गेली पाहिजे, मी कोण ह्या अनुभूती झाली पाहिजे, जगताची भ्रांती गेली पाहिजे, तर तुला तुझ्या जीवाचं कल्याण आहे आणि तुझ्या आयुष्याचं तप महान आहे, नाहीतर तुलाही घाण आहे. घाणेरडी बुद्धी विषयाला चाकती, विकारमय बुद्धी देहाकडे रमती, अशुद्ध अंतःकरण जगताला पाहत, शुद्ध अंतःकरण जगताला सोडून देत, श्रवणातलं मन साधूच होत. साधना ही उच्च असावी, साध्य हे हातात यावं, साधकानं धन्य व्हावं, वेदाच्या सोबत रमावं, आत्मसुख भोगावं, देहाला त्यागावं, वेदाला बघावं, गीतेत रमावं, साधूच होऊन राहावं. नात्याचं नाही, कदापि नाही, तिथं फक्त अग्नी आहे. म्हणून जे खोटं धरलंय आणि खरं सुटलंय, त्याच मन भ्रांतीनं विटलंय. भ्रांतीत आहे तो परमात्म्यासोबत नाहीये. जीवात्मा जो की मुक्तीसाठी या देहात आलेला आहे, लिंग देह म्हणतात त्याला. आता जळून राख होतो, लोक करतात काम, ते राखही भरतात आणि राख बी करतात. जिवंतपणे बी राख आणि मेल्यावर बी राख, सदा बी देहाचे राख. त्याला माझं म्हणायचं रामकृष्ण होत नाही तोपर्यंत हे राख हे कळत नाही. नंतर पण राख आहे, आता पण राख करतात लोक.
कळणाऱ्याला कळतं, पण ज्याला कळत नाही ते संसारामध्ये बुडत बुडत. पण ज्याला कळतं तर त्याचं मन साधूकडे येत आणि ग्रंथामध्ये प्रस्थापित होत. ते वेदाला बघून हसत, देहाला बघून लाजत. ते मन विषयातून उडत, ते मन संताला भिडत, ते मन वेदामध्ये जुटत, ते मन आत्मस्वरूपामध्ये रमत, ते मन राम बनत. राम बनत. भोगाला वासनेला सुख दुःखाला दिलं नाहीये, विषय गोळा करायला दिले नाहीये. तुमचे श्वास तुम्हाला मुक्तीसाठी दिले, तुमचं हृदय तुम्हाला भक्तीसाठी दिले, तुमचं धन तुम्हाला दानासाठी दिले, तुमचं मन तुम्हाला नामासाठी दिले, पण सगळं मातीत गेले. जर आपल्याला विनियोगात येत नाही तर काय चाटायचं का? तर गरिबाला देऊ शकत नाही, सुख दुःखाच्या कामी येत नाही, ती लक्ष्मी तुमच्या घरात टिकत नाही, लिहून ठेवायचं. आणि जर टिकली तर सुख लागत नाही, दवाखाना लागतो, ऍडमिट. काय आस असतील, काय आग असते पैशाची बाई जातीला, देणं माहितच नाही, कारण तिथं फक्त पाप आहे. जिथं पुण्य आहे तिथं भाग्य आहे, तिथं वैराग्य आहे, तिथं दान आहे, तिथं धर्म, जिथं तीर्थ आहे, तिथं साधूची प्रेम आहे, तिथं ग्रंथाची साधना आहे, तिथं पांडुरंग उभा आहे. तर त्यानं दिलं तर त्याच्यासाठी खर्च करावा. साठवलं मरून गेली. FDB लोकाला, RDB दुसऱ्यालाच, कपाट तिसऱ्याला, आणि सोनं चौथ्याला, चांदी भूताला. कर गोळा, ज्ञान गोळा करू नको, भूतीन वैराग्य पाजळू नको, विवेकाला प्रगट करू नको, संताच्या संगतीत रमू नको. हे असे कुठाने कर. ज्या ठिकाणी हाताला काहीच येत नाही, कोळशाची दलाली हात काळे, त्याच नाव हे संसार तुमचा. FD ना RD चलू दे धिंगाणा. काय नाचती बाई माझ्यापाशी एवढे. एक ओवी सांग बरं माय, त्याला कोण कळत, मी कोण कळत. मन वेदाकडे जात, गीतेला पाहत, श्लोकात थांबत आणि ओवीत रमत, ते मान राम बनत. घरात खोट्या विषयात आणि खोट्या ह्या कशाला द्यायचं, कुणाला दुखून द्यायचं, त्रास करून द्यायचा. मनच द्यायचं नाही, व्यवहार करायचा. मन द्यायचं नाही कुणाला, मन प्रभूच्या चरणाला, मन साधूच्या बोधाला, मन ग्रंथाच्या शब्दाला, मन महावाक्याला. कुणाच्या पायाखाली मन द्यायचं नाही. जे सुरवळून टाकतात, रगडतात, त्यांना माझं म्हणायचं नाही, म्हणजे ते मन द्यायचं नाही. व्यवहार करायचा, पण ते माझे नाही, ते मी नाही. हा व्यवहार माझा नाही, हा गुणाचा आहे. गुण हे प्रकृतीचा आहे, प्रकृती मी नाही, त्याच्याहून मी भिन्न आहे. तो मी परमात्मा आहे, हा अनात्मा आहे. हा दिसतो पण खरा नसतो. हे वास्तव रूप आहे या देहाचं आहे, पण तो काळाचा अन्न आहे, तुझा नाही. आणि त्याचा संबंध बरा नाही, त्याचं प्रेम खरं नाही, त्याचं तादात्म्य तुला शोभत नाही. तादात्म्य संताचं, ग्रंथाचं, नामाचं, भक्तीचं करा, दानाचा, धर्माचं करा. जेव्हा आत्मा शांत होतो कुणाला दिल्यावर, ते हृदय पवित्र असतं, मन पावन असतं आणि बुद्धी ब्रह्म व्हायला तयार असते. जे मन उदार असत,
आमच्या भाषेत त्याला वैराग्य म्हणतात. वेद उदार म्हणत त्या मनाला. उदार मन शोभत ज्ञान प्राप्तीला. ते योग्य बनत, अधिकरण युक्त होत आणि ईश्वराकडे सहज जात. तिथंच ते थांबत. तिथं ऐक्य होत तोशी स्वच. आणि तेव्हा अनुभवाचं ते बनत खात. तेव्हा नसतं जगाचं नातं. नसत. रामकृष्ण हरी. साष्टांग दंडवत. तुझ्यापाशी परमात्मा कधीही प्रगट होणार नाही. तुला भक्तीमध्ये येता येणार नाही. तुला तुझी ओळख करणार होणार नाही. तू यमाच्या दारात जाणार. तुला यमच नेणार. तुझ्या गळ्याला फास येणार. यमाला येऊ देऊ नको ना बाई. तुझं धन तुझ्या काय कामाचं? काय कामाचं तुझं धन? एवढं दिलं देवानं पण तुला रुपाय काढा वाटत नाही. भूतीन कुठली? आपण काहीतरी चांगलं करत जावं. आपल्या हाताने धर्म घडत जावं. वाणीत नाम प्रगटत जावं. हृदयात आत्मत्वाचं भान सतत राहत जावं. त्याला संत म्हणत जावं. अंतरंगात राहायचं. बहिरंगाला सोडायचं. वासनेला तोडायचं. अहंभावाला सोडायचं. ममत्व थांबवायचं. सोहमत्व प्रगट करायचं. हे शिकायचं. आता बुद्धीला पुढे न्यायचं. आता कर्म धर्म पूजा हे होत राहते. पण पुढचा मार्ग ज्ञानाचा तो थांबलेला आहे. ते होत राहते. नाक श्वास घेते. तुम्हाला घ्यायची गरजच नाही. तुम्हाला माहित पण नसतं श्वास घ्यायला का सुटायला. तसं ज्ञानी महात्म्याला कर्म व्हायला का करायला का नाही का थांबलं माहित नसतं. कारण ते कर्म होत असत. पण कर्मात मन नसत. हे ज्ञानी महात्म्याचं वैभव असत. ते कर्मात नसतात. तर देहात बिलकुल नसतात. नाही. ते भगवंतामध्ये असतात. ते अनुभवाला साधतात. ते भावाला फेकतात. ते ईश्वराला भसतात. ते ईश्वरमय म्हणतात. तिथंच ते थांबतात. देहाकडे येत नाही. वृत्तीवर राहत नाहीत. विषयाला पाहत नाहीत. अनुभवाला सोडत नाहीत. भावाला आहे म्हणत नाही. अनुभव जात नाही त्यांचा. भावरत नाही. अविद्या बुद्धी शिरत नाही. त्यांचं मन मी करत नाही. त्यांची वासना त्याला चिटकत नाही. विषय त्यांना लागत नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडे जन धन माता पिता. न आवडे जन धन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांचा एक विषय नारायण झाला. बाकी ते संपले. म्हणून कुठली आवड राहिली नाही. सवड नाही. म्हणून अशा वैराग्य मूर्तीला नमस्कार करत जावा. बाबा काय आले नाही. मरण बाबा करतो. ती वैराग्याची मूर्ती आहे. त्यांना ओढायचं नसतं. खेचायचं नसतं. कधीच नाही. कारण टप्प्याटप्प्यानं जर एखादा व्यक्ती आपल्या अनुभवाकडे तपाकडे चालला असेल तर ते देवत्व प्राप्त करायला आहे. देवाच्या चुका काढायच्या नाही. कुणीच नाही. तुम्ही देव बना आणि मग बोला. सगळ्यांसाठीच हे वाक्य. एकासाठी नाही. शिका. त्यांचं जीवन, त्यांचं वैराग्य, त्यांचे वाणी, त्याचे श्वास, त्यांचं वागणं, त्यांचं आयुष्य वैराग्यात घातलं. परमार्थात त्यांना संपवलं मनाला. तसं तुम्ही बना. तोंड वर करून बोलू नका. कुणाला दुखवू नका. नाही. शब्द कोणावर फेकू नका. जपा वाणीला.
त्याच्यामध्ये माऊली ज्ञानोबा काय बोलतात ते बघून देऊ. तुमचा टाइम घेतला पण घेणं आवश्यक होतं. कळायला धनाचा विनियोग कसा करा, मन दिल्यावर मनामध्ये काय ठेवा, नाते का घर का नाम, हे सांगावं लागतं. पाहुणा आला, बासुंदी केली, घरबार खात. एकट्या पाहुण्याचं नाव होतं ते तर अर्धी वाटेच खात. त्याला निघाली शुगर, ते मला एक टेम टाका वाटीत. त्या पाहुण्याने म्हणले निघाली शुगर. आता बासुंदी कुणाला? आमचीच थांबलाच पाहिजे. वर्तमान बुद्धीतून बाजूला गेलाच पाहिजे. क्रियमान न झालंच पाहिजे. आणि साधूच्या संगतीत मन स्वच्छ केलं पाहिजे. फक्त ओवी हृदयात असावी, नाम मुखात असावं, ज्ञान चित्तात असावं, ऐक्य भोगात यावं, भेदाला सोडून द्यावं, मी कोण हे कळावं आणि वृत्तीला सोडून जगावं, आनंदाला भोगावं, चिन्मय बनावं, अद्वैतात यावं, द्वैताचा निराश करावा, भेदाची कास टाकावी, अभेदाची स्थिती भोगावी, साधूला शरण जावं, आत्मरंगात यावं, वृत्तीला सोडून अंतर्मुख मी कोण त्याच्यापाशी कळावं, मन भगवंताला मिळावं, मनाचं विसर्जन करावं, ते संपवावं. जसं गणपती बाप्पाला 10 दिवसात विसर्जन करतो, वाईट वाटतं, तसं मनाचं विसर्जन कधीतरी करा ना. बोधात ज्ञानात त्याला संपवा त्याला. होतय रामकृष्ण येती रोगा रूपे. मग आता तरी पाप करणं बंद कर की. पहिलं पाप समाप्त कर, आतला पाप बंद कर, श्रवणाला सुरू कर, वेगाला आत भर, चित्ताला स्थिर कर, वृत्तीला निवृत्त कर. इतकं तरी कर की. नको दुदा धर्म तशीच मर, बिना धर्माचीच मर तू. पण चित्त स्थिर कर, त्याला पैसा लागत नाही. नाम घे, त्याला पैसा लागत नाही. ज्ञान प्रगट, ज्ञानासाठी जीवन जग, त्याला पैसा लागत नाही. अज्ञानाला टाकायची तयारी कर, ते तर होत नाही. मग काय, बेड आण तू, बसा, नीट वागा. आपले श्वास आहे, आपला विश्वास वाढावा, अभ्यास व्हावा, मनाचा निग्रह असावा, श्रवणामध्ये उत्तम असावं, अनुवादात प्रवीण असावं, अनुभवामध्ये सतत असावं, भावाला सोडत जावं आणि ईश्वराला जाणत जावं, वेदाला टाकत जावं, अभेदात रमत जावं, साधूच्या संगतीत यावं आणि स्वतःला स्वतःनं पाहावा, जीवन मुक्त बनावं, देहाला सोडावं. असं करा, असं सांगावं लागतं. काय पिट्ट करा, इस करो. त्याचा संपल्यावर पुन्हा काय करणार तुम्ही? म्हणून छान जगा, छान वागा, कोण कसं असू दे, आपण छान राहा. ज्याचं त्याचं खातं ज्याच्या त्याच्यापाशी, आपलं खातं आपल्याकडं, त्याचं खातं त्याच्याकडं. मग ते खातं भरू का घाण करू करी, पण आपलं खातं स्वच्छ आणि त्याचं खातं घाण भरल्यावर ते हिशोब होतोच पुन्हा. जमा खाते, नावे जमा. नाही करायचं, जग काय पण बोलो. जगाला काय माहित नसतं, काय पण बोलते, पण खरंच त्याला माहित असतं. का उदके जिने, का पुरी पडल्या पोहणे, अंधको बगती किरणे सूर्याचेने. अंधकोपी गती किरणे सूर्याचेने. अंधाराच्या विहिरीत जर पडला माणूस, त्याच्या सूर्याच्या प्रकाशाने त्याला वर येता येतं. त्रसारता उदके जिने, त्याला तहान लागली तो पाणी पिऊन जगू शकतो, त्याची तहान जाते. का पुरी पडल्या पोहणे, पुरात जर फोडला, त्याला पोहतायचा असेल तर तो पुरात बुडत नाही, पोहून येतो. अनानाम पथ्येसी औषध लोहे, तरी रोग दाटलाही जिये, कामिना जिवाणा होय झळाचा झरी. बघा औषध आलं बघा, शुगर लागली, बराबर होऊ लागली आपली, तर तो रोग राहत नाही. नाना पथ्याशी औषध लाहे,
पथ्याचं औषध घेतलं तरी रोग दाटलाही जे तो बराच होतो. कामिना जिवाळा होय जळाचा जरी. मिना म्हणजे मासा, त्याला आश्रय कुणाचा आहे? पाण्याचाच लागतो, तर तो जगतो. ठीक आहे, चला. तरी तयाच्या जीविता नाही जेवी अन्यथा, तैसे कर्मी ये वर्तता जोडेच मोक्ष. तैसे कर्मी ऐसे वर्तता जोडेच मोक्ष. असं कर्मामध्ये वर्तन जर केलं त्याला मोक्ष जोडता येतो. कसं वर्तन केलं? पुरात पडला पाण्यात तर पोहता आलं तर वरी येतो. अंधाराच्या विहिरीत पडला सूर्यकिरण दिसला तो वरी येतो. तहान लागली पाणी पिलं तर तहानेची व्याकुळता जाती. तस मोक्ष कसा मला प्राप्त होतो ते सांगितलं ते डबल ऐका. तरी तयाच्या जीविता नाही जेवी अन्यथा. बघा, तरी तयाच्या जीविता कुणाच्या? वरच्या ओवी माशाची घेतली. मासा पाण्याविना जगू शकत नाही. जीविता, माशाला जगायला पाणीच लागतं. तैसा तरी तयाच्या जीविता नाही जेवी अन्यथा. त्या माशाला दुधात टाकलं पावता येत नाही, त्याला पाणीच लागतं. तस तैसे कर्मी ई वर्तता जोडेच मोक्ष. तसं तुला मी कर्माचे प्रकार सांगितले ना माग, तसं तू वर्तन केलंस तुला मोक्ष जोडता येतो. म्हणजे देवा, तिन्ही प्रकारच्या गुणानं केलेला कर्म प्रकृतीचा आहे, तुझा नाही. कर्म करताना गुणाचा संबंध आहे, इंद्रियामध्ये विकार आहे आणि पुढे व्यवहार आहे. तिथं तू नाहीस. तिथं गुणाचा, इंद्रियाचा आणि व्यवहाराचा संबंध आहे. तू त्याच्याहून भिन्न आहेस. हे जर तुला कळालं तर तू माझ्याशी अभिन्न आहेस. जोडेच मोक्ष. आणि त्या कर्मातून निघणं, गुणाचा संग सुटणं, विकार इंद्रियाचा आहे, वृत्तीचा आहे हे मनानं जाणणं आणि मन निर्विकार निर्व्यवहार निर्व्यापार होणं. पेंडे का रस्त्यावर पडलेली पेंडे होत असं पटकन श्रवण करून 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 साधूची संगत धरून 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 वेदाला स्मरून स्मरून सरून सतत त्याच अभ्यास निग्रह, सतत श्रवण, सतत बोध, सतत साधू समोर आयुष्यामध्ये सतत 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 सारखा प्रवाह श्रवणाचा, बोधाचा, वेदाचा, मनाचा, सतसंगाचा, ओवीचा आयुष्य द्यावं लागतं. तिथं कमी पडतं आयुष्य. तेव्हा कोटी जन्माचं वासना, भेद, कर्म, पाप, पुण्य हे जळून खाक होत आणि ईश्वराचं सोबत मन येत. त्या दोघांचं ऐक्य होत, देहाचा ऐक्य जात. बुद्धी देहाला सोडून देते, कारण ती भगवंताशी एकरूप होती. तेव्हा देहाचा संबंध राहत नाही, तेव्हाच ऐक्य सिद्ध होत. जेव्हा देहात आहे देहाचे ऐक्य, जेव्हा भगवंतात आहे ते ईश्वराचे ऐक्य. मग जेव्हा बुद्धी भगवंतात आहे तुमची का देहात आहे तपासा. आम्हाला काय माहितीये? शुगर झाली इंजेक्शन न तपासा आम्हाला सांगता का? रिपोर्ट बघा आणि त्यानुसार गोळी घ्या. मला माहित तुला चाल नाही म्हणून शुगरला बोलवतास. त्यापर्यंत, विषयापर्यंत, चिंतेपर्यंत, दुःखापर्यंत, घरापर्यंत वासना तुला सोडत नाही. तुला शुगर तुझी जात नाही. थांब जरा, वासनेतून बाहेर ये. का होती बिमारी? एवढं हे करून मरणांत आयुष्य त्या देहाला जपू जपू आता शुगर. बाप्पा आयुष्यभर जपलं त्या शरीराला. कवा उठावं, काय करावं, काय खावं, किती जपावं, कसं वागावं, सगळं पूर्ण पाठ, संसार पाठ. 100% बाईच्या संसारात विलीन झालेली आहे, कारण तिला देहाची चिंता आहे. मुक्तीची चिंता कुठे? काय विषय कळो न कळो, ढसा ढसा रडू यावं मला का कळत नाही. माझी वाणी का बोलत नाही, माझा अधिकार का वाढत नाही, मला वैराग्य का येत नाही. मला तो भगवंत का कळत नाही, मी त्याच्यासोबत का मन वळत नाही. त्याच्यासाठी कोणी रडत नाही. रडत का कोणी? त्याला निग्रह करता येतो मनाचा. संबंध जातो देहाचा.
संबंध पांडुरंग देव बाबा. हो ना, आता तरी सावध व्हा. त्याला वाढू देऊ नका. शुगर तर झाली, आता नीट राहा. शेवटच्या क्षणापर्यंत नाही जेवी अन्यथा तैसे कर्मी वर्तता जोडे मोक्ष. जसं पाण्याविना मासा जगू शकत नाही, त्याला पाणीच लागतं, तसं माझी ओळख व्हायला मला संतच लागतात. संतांच्या सर्वनाशा मी जगू शकत नाही. मासा पाण्याविना पोहू शकत नाही. तर मला मुक्त व्हायचं ते संताची संगत, वेदाची पंगत. वेदाच्या पंक्तीला बसावं लागतं, संताच्या संगतीत जगावं लागतं. अनुग्रह त्यांचाच घ्यावा लागतो. ज्ञान काय हे चाकावं लागतं आणि अज्ञान संपवावं लागतं. वृत्तीला ईश्वराकडे न्यावं लागतं, देहाकडे जाणं बंद करावं लागतं. तिच्यामध्ये बोध भरावा लागतो, वृत्तीला शुद्ध करावं लागतं. त्या वृत्तीने भगवंताला स्पर्श करावा लागतो. तिने जगताला टाकावं लागतं, तिने वासनेला बंद करावं लागतं. तिने अविद्येला मारावं लागतं, तिने बोधात मुरावं लागतं. तिने साधूच्या संगतीत जगावं लागतं, तिने वेदाला बघावं लागतं. तिने श्लोकामध्ये थांबावं लागतं, तिने स्वतःला ओळखावं लागतं. मग ती बुद्धी भगवंतात आहे, देहात नाही. मग ती स्वरूपात आहे, विषयात नाही. ती अंतरात्म्यात आहे, ती जगात नाही. ती आपल्या महिमेत आहे, व्यवहारात नाही. व्यवहारात नाही. कधीच जीवनाची सार्थकता कोण देत आपल्याला? आपण ह्याला माझं म्हणतो, ह्याला प्रेम करतो, त्याला प्रेम करतो, त्याची आठवण करतो. संताची करा बाप्पा. नाही त्याची आठवण कशाला? नाही त्या वस्तूचा मोह कशाला? नाही ती वासनेची उत्पत्ती कशाला? नाही तो भेद, त्याचा संबंध कशाला? आहे तो अभेद मोक्षाला. आहे ती स्थिती मोक्ष स्थिती. आहे ती देह स्थिती नको बा, जी सुखमय आणून देतात. ज्या अंतःकरणामध्ये परमात्मा सतत असतो. पण परमात्मा जर वृत्तीच्या जवळ आहे, अंतःकरणाच्या आत आहे, म्हणून त्याला आत्मा नाव आहे. हा वेदाचा बोध आहे. आत्म्याला त्या भगवंताला नाव तरी नाही, मग नाव कसं आलं हा प्रश्न भोवताना पडतो. तो भगवंत तो नामरहित आहे, रूपरहित आहे. तो अखंड एक व्यापक आहे. तो सदोदित आनंद रूप आहे. ते माझं स्वरूप आहे. तर मला मी देह का वाटतं हा सुद्धा प्रश्न येतो. कारण मी जर परमात्मा आहे, माझ्या सोबत जर तो आहे, तर मी देहासोबत का? हा मोठा चमत्कार आहे अविद्येचा. कारण ती अविद्या त्या बुद्धीला देहाकडे आणती आणि संत त्या देहाचा वाद करतात. हा बुद्धीला स्वरूपाकडे नेतात आणि आतल्या आत परमेश्वराला बुद्धीचं मिलन करून देतात. त्याला जीवनमुक्त म्हणतात. समजलं? अनात्मा आहे, तो लांब आहे. आणि तो परमेश्वर बुद्धी आणि वृत्ती आणि अंतःकरणी आत्मा एका ठिकाणी आहे, जवळ आहे. आणि हे देह बाहेर आहे. तिला बाहेर यावं लागतं वृत्तीला, आणि देहाला बघावं लागतं, जगाला दाखवावं लागतं. हे आहे म्हणून सांगावं लागतं. पण त्याच वृत्तीला भगवंताचा संबंध न करता ती देहाकडे ती तिथंच राहते, ती तिच्या अधोगती. म्हणून सूक्ष्म देह तसाच राहतो कायम, तो जळत नाही. हा देह खाली पडल्याशिवाय थांबत नाही. कारण नश्वर हा उपजेते नाशेते पुनरपी दिसे कटे कायंत्र जसे परिभ्रमेगा. माऊलींची ओवी आहे. उपजेते नाशे, मग जे उत्पन्न ते नाचणार आहे ते माझं कसं होईल? मग मी कोण नाही कळत नाही तोपर्यंत देह मी असं वाटतं. पण जेव्हा मी कळालं तर मी देह नाही, देहाहून भिन्न आहे. मग भिन्न म्हणजे कोण आहे? मी परमेश्वराशी अभिन्न आहे. मी देहाशी अभिन्न झालतो, पण बोधानं मन अलग झालं. जसं लोण्यातलं तूप अग्नीनं बाजूला काढलं, तसं बोधातलं मन देहातून बाजूला काढलं संतान. रामकृष्ण हरिताई. अग्नीला लोण्याचा अग्नीत संबंध होतो पातेल्याच्या द्वारे, तर लोण्यातलं पाणी बाहेर घेतं. तसं बोधाचा संबंध होतो अंतःकरणाला, देहातलं मन अलग होतं. आणि ते मन कुठे राहतं? ईश्वराकडे जातं. हा वेदाचा
हे वेदाचा गाभा आहे, हे ओवीचं फल आहे, हे साधूचा बोध आहे. ज्या बोधामध्ये ताकद आहे की बुद्धी देहातून अलग होती, अभेदामध्ये सलग होती, स्वरूपामध्ये अभिन्न होती, आनंदामध्ये एकरूप होती आणि ईश्वरामध्ये तल्लीन होती. ईश्वरा सोची अनुभूती. रामकृष्ण हरिताई. सांगून प्रेरणा शेवटचे वाक्य याला म्हणतात अनुभूती. चल बोल मला. हो माऊली. वृत्ती देहाहून भिन्न होते, संतांच्या बोधानं ती देहातून अलग होते. त्याला वेदाचा गाभा म्हणतात, ओवीचं फल म्हणतात. अभेदात ती वृत्ती सलग झाली म्हणतात, स्वरूपात संलग्न झाली म्हणतात, ईश्वरात निमग्न झाली. ही ईश्वराची अनुभूती आहे. अभिन्न झाली, अशा स्वशी अभिन्न झाली, वृत्ती जडातून भिन्न झाली, स्वतःची ओळख स्वतःला झाली, ती परम सुखात आली, ती अवाच्यपदी गेली. कारण तिला स्वतःची ओळख झाली. जरी व्यवहार झाला तरी संबंध नाही, जरी रागराग केला तरी धर्म अंतःकरणाचे, तिला स्पर्श नाही. कारण ती वृत्ती भगवंतात आहे, व्यवहार अंतःकरणाचा आहे, बोध संताचा आहे, अनुभव स्वरूपाचा आहे, स्पर्श ईश्वराचा आहे, आनंद आत्मस्वरूपाचा आहे. विषयाचा आनंद भोगत नाही बुद्धी कधीच, कधीच नाही. कारण स्वानंदपदी वृत्ती असताना त्या आनंदाची काय गरज, काय गरज नाही. जिला सोन्याचे टांगणे डोक्यापासून खालीपर्यंत लोळायला येतं ते पिंटेक्स कडे जातच नाही. जिला स्वानंद आहे तो विषयाचा आनंद घेतच नाही. सांगा चूक आहे का? आनंदामध्ये मग्न आहे, भगवंताशी अभिन्न आहे, जगाहून ती भिन्न आहे. तिला विषय कशाला, तिला व्यवहार कशाला. व्यवहार होतो पण तिला स्पर्श नाही. आनंद चेहऱ्यावर दिसतो पण स्वानंदाविना नाही. आणि ती व्यवहार करती त्या वृत्तीमध्ये विकार नाही, त्या हृदयात आकार नाही, कारण ती निराकार आहे, ती निरामय. ईश्वराशी तदाकार आहे, जगताशी देहाशी तदाकार नाही. ती वृत्ती देहाशी तदाकार असेल तर बंधन आहे, ती विषयाकडे जात असेल तर मोह आहे, ती विकारात असेल तर अविद्या आहे, आणि ती नात्यामध्ये असेल तर भेद. भगवंतापासून अलग का व्हायचं, व्यवहाराला केलं का म्हणायचं. पिता नाही जेवी अन्यथा, तैसे कर्मी ये वर्तता जोडेच मोक्षी. तैसे कर्मी ये वर्तता जोडेच मोक्ष. जसं माशाविना पाना जगू शकत नाही, त्याला पाणीच लागतं, तसं कर्मात व्यवहार करताना व्यवहाराचा वर्तता म्हणजे व्यवहार जरी त्यानं केला तर त्याला मोक्ष जोडतो. व्यवहाराचा पाप पुण्य बंद होतो, व्यवहाराचा कर्तेपणा पुसला जातो, व्यवहाराचा अहंकार बंद होतो, कारण तिथं मी प्रगट होतो. जोडेच मोक्ष. त्याला खूप काही बोलतो आपण रोज, तेच अर्थ त्याच्यात. हे करणीयाची आकडे जे ज्ञानाची चोखणे, आणि अकरणीय हे पुढे ऐसे जाण. जे करणीयाची निकडे, ज्याला उत्तम ज्ञान आहे तो कर्माकडे असला तरी त्याचा करते भावपणा उठत नाही. करणीयाची आकडे जे ज्ञान आता चोखडे, त्याला आत्मज्ञान शुद्ध दिले मी. चोखडे म्हणजे शुद्ध आहे, शुद्ध ज्ञान त्याने घेतलंय चोखडे. आणि अकरणीय ते पुढे ऐसे जाण. तुला करणीय आणि अकरणीय कर्म सांगितले, कोणतं कर्म करावं आणि कोणतं करणं करू नये हे तुला मी सांगितलंय. हे चोखड ज्ञान सांगते तुला मी. म्हणून हे जर कळाल तर मोक्ष आता तुला जोडले असे असं भगवंत बोलतात. म्हणजे अशुद्ध कर्म करू नये परंतु मोक्ष येत नाही, आणि विहित कर्म सुटू नये तर मोक्षा वाचून काही गती नाही. म्हणून विहित कर्म करीत जा आणि सिद्ध कर्म स्पर्श करू नको. म्हणून करणीय कर्म हे विहित आहे आणि अकरणीय करणं हे निषिद्ध आहे. आलोक विचार आपण त्याला सांगा. हो माऊली.
हो माऊली. करणी अकरणी खूप सुंदर शब्द आहे. चला आता काम्याधिके जे काम्य कर्म सांगितले ना ते काय करतं संसार भयदायके संसाराच्या भीतीमुळे केलेलं कर्म जे काम्य कर्म असतं. संसार भयदायके अकृत्यपणाचे अंबुके पडिले जया. अंबुके म्हणजे शेंतोडे, त्याच्यावर जे करून ते कर्माचे शेंतोडे पडले म्हणून तो काम्य कर्म करतो. त्याला संसार जन्म हे जगताच भीती असते त्याला संसाराची, म्हणून तो भीती मोठे करतो. ते कर्मी अकार्य ते कर्म कसे अकार्य जन्म मरण समयी जन्म आणि मरणाच्या आतल्या भीतीला तो भीतीसाठी करतो. जन्म मरण समयी बघा जन्माच्या आणि मरणाच्या भीतीच्या मधल्या जो काळा तो करतो. प्रवृत्ती पळवी पायी मागेलीची प्रवृत्ती म्हणजे हे कर ह्याच्यातून मिळतं त्याच्यातून मिळतं. प्रवृत्तीच पळवी पायी त्याला प्रवृत्ती पळवी त्याला मागेलीची मागच्या पायानं पडतं ते कर्माकडं. काम्य हे करायचं ते करायचं हे होतं त्याच्यातून ते होतं मागच्या पायाने ती प्रवृत्ती ते कर्म त्याला पळवित. चला काम्य कर्म बरं. पयागी माझी जनरिगवे आगी माझी नरगवे अथावी न घालवे धगधगीत न आगवे शूळ जेवी. एखादं शस्त्र असं तल्लक असलेला हात लावलं नाही लावले कापते त्याला माणूस हात लावित नाही. मग आगी माझी नरगवे अग्नीमध्ये उडी घाला वाटत नाही. अथांगी न घालवे खोल पाण्यात उडी मारा वाटत नाही. धगधगीत नागवे शूळ जेवी एखादं शस्त्र धारदार तल्लक असं तर त्याला हात लावा वाटत नाही कारण हात कापला जातो. तसं ज्ञानी महात्म्याला मुक्त होणाऱ्या पुरुषाला काम्य करा वाटत नाही. का काळिया नाग धुंदुवातू देखो नि घालवे न घालवे हातू न वचवे खोपे आतू वाघाची वाघाच्या गोयेमध्ये जा वाटत नाही. एखाद्या ह्याच्यामध्ये वेळामध्ये एखादा फुसकरा यायला नागाचा तिथे तर हात घाला वाटत नाही. तसं ज्ञानी महात्म्याला पुण्यवंत जीवाला काम्य कर्म करा वाटत नाही. तैसे कर्म अकरणीय म्हणून ते काम्य कर्म अकरणीय आहे करायसारखं नाही. देखोनी महाभय त्याला बघून भीती वाटते. उपजे निसंदेह बुद्धी जिये बुद्धीमध्ये निसंदेह बोध तयार होतो आणि ते काम्य कर्माला भीती तिकडे ती जात नाही. जसं धगधगीत अग्नीमध्ये उडी घ्या वाटत नाही. एखाद्या नागाच्या काय असतं ते त्यामध्ये फुसकारा आवाज यायला तिथे हात घाला वाटत. एखादं शस्त्र तिखट आहे त्याला स्पर्श करा वाटत नाही. तसं ज्ञानी महात्मे जर असतील पुण्यवंत असतील त्याला काम्य करा वाटत नाही. खालच्या 3 घेते थांबते कारण 10 तरी वयाचं टार्गेट व्हायला पाहिजे. वाढले रांधुनी विखे ती जाणे जे मृत्यू न चुके. एखाद्या अन्नात विष टाकून रांधवला अन्न तयार केलं तेने जाणे जे मृत्यू न चुके. एखाद्या अन्नात विष टाकून स्वयंपाक झाला तर ते अन्न तुम्हाला मारणारच आहे, तुम्हाला मरण येणार आहे हे माहित असताना ते अन्न खात नाहीत लोक. तसं काम्य कर्म हे अकरणीय आहे म्हणून तिथं माणूस उडी घालत नाही. देवी निषेध का देखे बंदा तेज म्हणून ते निषिद्ध कर्म जन्म मरण प्राप्त करून देतो म्हणून ते काम्य करत नाही. मग बंद भय भरती ती निषिद्धी प्राप्ती विनियोग जाणे निवृत्ती कर्माची. मग बंद भय भरती ती निषिद्ध प्राप्ती. बंद म्हणजे जन्म मृत्यूला प्राप्त करून देणारा कर्म निषिद्ध आहे. ते जन्म आणि मृत्यूला अंत दुःख तुम्हाला भोगायला लावतात म्हणून निषिद्ध कर्म करू नये. विनियोग जाणे निवृत्ती कर्माची म्हणून निषिद्ध कर्माची निवृत्ती व्हावी तिथं कर्माची प्रवृत्ती होऊ नये. निषिद्ध कर्माचा त्याग असं भगवंत ज्ञानवराय बोलतात. ऐसेनी कार्य विवेके कार्य अकार्य विवेकी म्हणजे कोणतं कार्य करा कोणतं करू नये हा ज्याला विवेक असतो तो विवेकी पुरुष. प्रवृत्ती निवृत्ती मापके त्याला बुद्धीला कोणत्या कर्माकडे प्रवृत्त व्हावं कोणत्याकडे होऊ नये हे जाणीव असते तो विवेकी असतो. खरा कुडी पारकी जिया परी बघा खरा कुडी पारकी जिया परी कोणतं योग्य व कोणतं अयोग्य आहे. ज्या कर्मातून पाप उत्पन्न होतं
ते अयोग्य आहे. जे कर्म मोक्षाकडनं येतं ते योग्य आहे, ते त्याला पारखी असती. म्हणून तो त्या काम्य कर्माकडे निषिद्ध कर्माकडे त्याची प्रवृत्ती होत नाही. अर्जुना, तो फक्त सात्विक कर्म विहित कर्म करतो आणि माझ्या प्राप्तीसाठी मुक्तीवर येतो, मुमुक्ष होतो. तो फक्त सात्विक कर्म विहित कर्म करतो, नित्य कर्म करतो, नैमित्तिक कर्म करतो. दोन कर्माचा त्याग करतो, एक निषिद्ध कर्म, एक काम्य कर्म. दोन कर्म करतो, एक नित्य कर्म, नैमित्तिक कर्म. श्राद्ध पक्ष नैमित्तिक, लक्ष्मी गणपती नैमित्तिक आहे. आणि पूजा रोजची स्नान संध्या दान धर्म ते नित्य कर्म आहे. तुळस महादेव काय जो रोज करतात अतिथी वगैरे ते नित्य कर्म आहे. तिथे दोष घडू नये, पाप लागतं भयंकर. तैसे कृत्य कृत्य शुद्धी बुझे जे निर्वधी सात्विक म्हणे जे बुद्धी तेच तू जाण. कोणतं कर्म करावं कोणतं करू नये ज्यांना कळतं ती बुद्धी सात्विक आहे. त्या कर्माकडे जी प्रवृत्ती होत नाही ते निषिद्ध आहे, आणि ज्या कर्माकडे प्रवृत्ती होती ते शुद्ध आहे. आणि त्या कर्मानं सात्विक विहित कर्मानं माझी प्राप्ती होती. बुद्धी मोक्षाकडे येते, मुमुक्षता त्या जीवाला प्राप्त होती, आणि मुमुक्ष झाल्यानंतर माझी सिद्धी प्राप्त होती, तो मुक्त होतो. म्हणून विहित आणि नित्य कर्म कर आणि निषिद्ध आणि काम कर्म बंद कर. कारण तुला आता माझ्याकडे यायचे, मुक्त व्हायचंय. जगाला पण हे ज्ञान घ्यायचं निमित्त तुला केलंय. त्या ओवीचं ज्ञान ज्या बुद्धीला आलंय ती त्या कर्मातून वंचित होती आणि अशुद्ध कर्माला सोडून सात्विक कर्माकडे येते, तेव्हा तुला माझी प्राप्ती होती. असं भगवंत ज्ञानोबा बोलले. आपण थांबूया. 718 पर्यंत आलो, कारण कमीत कमी 10 ते 12 ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. साधू संतन की जय. सद्गुरुनाथ मी अपराध या परत सर्वांना जय.